हा होळीचा सण पूर्व परंपरागत आलेला आहे। आमचे वडील कैलासवासी नामदेव श्रीधर जगदाळे पाटील हे पूर्वीपासून ह्या होळीचा मान पूजनाचा काम त्यांच्याकडे असायचं आणि ते गेल्यानंतर हे आम्ही सुरू केलेलं आहे आणि ही वंश परंपरागत आलेली होळीची पाटील घराण्याकडे आहे, त्यानुसार आम्ही हे चालवलेलं आहे। शादिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते तदेव लग्नं तदेव ताराबलं चंद्रबलं। गावची होळी पूर्वीपासून चालू आहे आणि ही पाटील घराण्याकडे पूजा अर्चेचे काम असते आणि ही संध्याकाळची होळी का पेटवायची असते तर हिरण्यकश्यपू राजा हा राक्षस होता आणि त्याने भक्त प्रल्हाद हा त्याचा मुलगा होता, तरी देवावर श्रद्धा असली तरी तो नारायण नारायण म्हणत असायचा आणि हिरण्यकश्यपू हा राक्षस हा सर्वांना रागिष्ट आणि गर्विष्ठ होता। त्याला देवांचं आणि याचं काही घेणं देणं नव्हतं, तरी हा भक्त प्रल्हाद हा नारायण नारायण म्हणून त्याची बहीण ही होलिका तिला संध्याकाळच्या वेळी अग्निदेवताच्या ह्या बसवले असते आणि गौऱ्या सरपण लावलेला असतं आणि त्याला पेटवलेलं असतं, पण भक्त प्रल्हाद हा त्याचा देवावर श्रद्धा होती आणि हा नारायण नारायण म्हणायचा आणि होलिका ही जळून खाक झाली आणि भक्त प्रल्हाद हा जिवंत राहिला। ही देवावर श्रद्धा असल्यामुळे हा भक्त प्रल्हाद जिवंत राहिला आणि होलिका ही पेटवली गेली आणि म्हणून त्यापासून होलिका ही संध्याकाळी पेटवतात आणि ही होळी करडेगावची संध्याकाळची सर्व भाविक भक्त ग्रामस्थ जास्त संख्येत उपस्थित असतात आणि नैवेद्य संध्याकाळी दाखवतात आणि होळीचे दर्शन करून आपले जे काही राग द्वेष नष्ट होऊन जाऊ यासाठी सर्व देव ही होलिकाचे दर्शन करतात आणि भैरवनाथाचेही दर्शन करतात। भैरवनाथाचे मंदिर आमच्या होळीच्या समोर होळी भैरवनाथाच्या मंदिरासमोर पेटवली जात असते आणि ही अशीच ही होळी कायमस्वरूपी पेटत राहावे हीच भैरवनाथ चरणी आणि या होळीच्या अग्निदेवताच्या प्रीत्यर्थ प्रार्थना करतो आणि थांबतो। शास्त्राप्रमाणे प्रत्येक गावात
या होळी पौर्णिमेला होळी पेटवली जाते। तिचं महत्त्व म्हणजे होळी पेटवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे गावातल्या काही कुप्रथा असतील, वाईट भावना असतील, या सर्वांचा नाश हो, त्यासाठी ही परंपरा आधी पूर्वीपासून चालतेली आहे। आणि आमच्या गावातही होळी पेटवण्याचा पहिला मान हा पाटील घराण्याकडे आहे। त्यामुळे पाटील घराण्यातले भुजंगराव पाटील आणि श्रीराम पाटील हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते ही होळी पेटवली जाईल आणि मग गावातले बाकी सर्व लोक आपापल्या गोवऱ्या आणून त्यामध्ये मांडतात आणि मग होळीचा सण साजरा होतो। होळीचा नैवेद्य दाखवला जातो।